नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघू शकता इकडे आता आपली गाडी लागलेली आहे आणि गुड मॉर्निंग झाले आज. आता इकडे आता बॅगा टाकत घेतलेल्या आहेत मंडई आता वरती चढल्यात. याला तुम्ही ओळखतायत. चला मित्रांनो, इथे दर्शन करू आपण. इथे बॅगा भरायला घेतल्यात. गुड मॉर्निंग झालेली आपली आता बघू शकता. जय श्रीराम. वेट टू भूर. चला मित्रांनो, आपली गाडी निघालेली आहे आणि आपण पण आता चाललोय. तुम्ही आपल्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा, तुम्हाला सर्व काही समजेल कुठे फिरायला जायचंय. एकविरा माते की चला मंडळी, इथं निघालेलो आहे आपण आता. मित्रांनो, आता आपण सीएनजी भरण्यासाठी थांबलोय आणि ही आपली गाडी आहे. मोठी गाडी तुम्हाला दाखवलेलीच आहे. तर आपल्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा तुम्ही. झुंगारल्यान बाई तो बारा इजा तर भुरुंगल्या निघल्या बाहेर सगळ्या. काय बात करते. आपली बी परिस्थिती तशीच आहे मित्रांनो. या बायांना पक्की भूक लागली. इकडे बघा, बी लागल्यान मिसल व झोर घेतले. हिनी तर काही बघलाच नाही, वाट बी नाही बघली कोणची. अर्धी खाऊन मोकले होते. या तुम्ही पण मिसल खायला. चला मित्रांनो, आपण त्या गाडीतून या गाडीत आलेलो आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, तुम्ही बघू शकता इकडे आपली गाडी थांबले. इकडे आरव काय काय नाऱ्या बिऱ्या खोलून चालले काय. या इथे लपरा आहे आरवचा. बाबू 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 पक्की जोरान लागले वाटते. मित्रांनो, इकडे आता आपलं दुपारचं जेवण चाललंय. ही आपली पब्लिक आहे आणि आता आपण घरूनच डबे आणलेले तर दुपारचं जेवण करतो. कुठे आलेलो आहे. कुठे कुठे बीचवरती. बीचवरती उद्या जायचं आहे आणि आता आपण आपल्या लोकेशनला पोहोचलेलो आहे. तर सकाळी तुम्हाला इथून मस्त व्ह्यू दाखवणार. चला मित्रांनो, आता आपण आतमध्ये एंट्री केलेली आहे. मित्रांनो, इकडे पोचल्यानंतर आपण गावठी कोंबडे सांगितलेत आणि आल्या आल्या आपण पहिले चिकन बनवलेलं. त्याच्याशी पोरं सर्व जेवण करून मोकळी झालेली आहेत. गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळ झालेली आहे आता.
तुम्ही बघू शकता इकडे आपण स्टे केलाय. फार्म हाऊस आहे. आजूबाजूचा एरिया बघा. ह्या आपल्या गाड्या आहेत आणि असं मध्ये हा एक बंगला टाईप बनवलेला आहे आणि याच्या मागे पूर्ण डोंगर काजूने भरलेले आहे. थोड्या वेळात दाखवतोच तुम्हाला. आणि इकडे बघा इथून एंट्री आपली. इकडून आलेलो आपण. एकदा स्विमिंग पूल आहे. आता या साईडला बी काही ना काही करतील. हा बघा मित्रांनो, हा डोंगर पूर्ण काजूच्या झाडांनी भरलेला आहे. मित्रांनो, आपण आता काजूच्या बागेत आलेलो आहे. तुम्ही बघू शकता इथे आपण स्टे केलेला. तिथून आता इकडे चालत आलोय आणि आस्ते आस्ते असं डोंगरावरती चाललोय. पूर्ण डोंगराला काजू लावलेले आहेत. एवढा खतरनाक वाटतोय ना, मला शब्दात सांगू शकत नाही. हे बघा पूर्ण उतर नाही, पूर्ण डोंगर आहे आणि आपण चाललोय असं. आंघोळ पण नाही केली. सकाळी सकाळी उठल्या उठल्या इकडे चाललोय आपण. हे बघा मित्रांनो, इकडून चालत आलो आपण. हा डोंगर आहे पूर्ण. पूर्ण डोंगर काजूचा आहे मित्रांनो. गुड मॉर्निंग. चला मित्रांनो, आता आंघोळ वगैरे करून रेडी झालं. सकाळी तुम्हाला फार्म हाऊसचा सर्व काजू वगैरे डोंगर दाखवलेलं. आता तुम्हाला स्विमिंग पूल दाखवतो. पिऊ नका पाणी. नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघू शकता हा आमराई फार्म हाऊस आहे. आपण रात्री इथे आलेलो आहे. रात्री तुम्हाला काही दाखवायला भेटला नाही म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला आता या फार्म हाऊसचा व्ह्यू दाखवतो. तर तुम्ही बघू शकता अशी एंट्री आहे. आणि इकडे बघा हा फार्म हाऊस दिव्या गावातला ओकेच्या काकाचा आहे. तर तुम्ही बघू शकता का एंट्रीज किती भव्य केलेली आहे. आणि पुढचे दृश्य तर तुम्हाला दाखवणारच आहे आणि दाखवलेले पण आहेत मी उठल्या उठल्या सकाळी सकाळी. तुम्ही बघू शकता हा फार्म हाऊस पूर्ण 10 एकरमध्ये बनलेला आहे. आपण आता इकडून आलो तर तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आमराई फार्म हाऊस. पूर्ण डोंगर उतार आहे. बघा किती लांब एंट्री आहे. एवढ्या लांबून आपण आता आलेलो आहे चालत चालत. हे आपल्या गाड्या लागलेल्या आहेत रात्रीपासून. आणि इकडे स्विमिंग पूल आहे.
मित्रांनो आपण सकाळी येऊन गेलो, आता परत आलोय. तिला दाखवायचंय मालवण कोकण. इकडं बघा, कुठे पण जा चुलीची गरज असते. इकडे कोंबड्या पण पाळलेल्या आहेत. संस्कृती. हा बघा, पूर्ण डोंगर काजूनी भरलेला आहे. पूर्ण काजूची झाडं आहेत. मित्रांनो परत वरती आलेलो आहे आपण डोंगरावरती. फुल पाऊस चालू आहे. हे बघा मागे पुढे नुसते काजूच काजू आहेत. पण आता सीझन नाही काजूचा म्हणून ते आले नाही. सीझन नाही काजूचा, पुन्हा येऊ जेव्हा सीझन येईल तेव्हा. मालवण आमराई फार्म हाऊस, फुल एन्जॉय. मालवण आमराई फार्म हाऊस. नारळ बघा मित्रांनो कसे चिकू पण आलेले आहेत, बघू शकता. तिला फोटो काढायचा आहे. थांबा फोटो काढतो हिचा आता. बघा मित्रांनो फार्म हाऊसला एकदम फुल वातावरण झालेलं आहे. खालून तर तुम्हाला दाखवलेलंच, आता वरून बघा. या मित्रांनो आता सकाळचा नाश्ता करायला. चला मित्रांनो आपण या झाडाचा नारळ काढलेला आहे. ही बघा नारळाची झाडं दाखवलेलीच आहे तुम्हाला. नारळ पाणी पिऊन घेऊ आपण मस्तपैकी. चला मित्रांनो आता मंडळी पण आलेली आहे फार्म हाऊस फिरायला. चला लवकर. काजूच्या झाडांना काजूचा काही सीझन नाही. आंब्याच्या झाडांना काजू आले. जाधव थकला का? हो जाधववाडी. हे आरवला खाली उतर. चाल रे, मग इथंच टाकायला जाऊन दे. वाघ येईल, वाघ येईल बरोबर. टाकला टाकला. तर वेगळ्या साईडला आलो, एकदम कोपऱ्यात आलोय आपण. चला इकडून उतरूया आता खाली. पूर्ण चिकट झाले, जांभी खडक असा परिसर आहे. जेवढा दाखवेल तेवढाच कमीच आहे. पूर्ण 15 एकर जागा आहे. काजू, आंबे, सीझनला नक्की येणार इथे परत पुन्हा. तेव्हा तुम्हाला या झाडांवरती सर्व काही बघायला भेटेल. आता मित्रांनो आपण फार्म हाऊसच्या बाहेर आलोय आणि ही जी जागा दिसते ही सुद्धा त्यांनी घेतलेली आहे. 5 एकर जागा ही. याच्यामध्ये पण जागा घेतल्यानंतर थोडीशी साफसफाई करून झाडे लावलेली आहेत. ही पण काजूचीच झाडे आहेत. हा पण पूर्ण असाच पट्टा आहे, सेम प्लॉट आहे.
असं पूर्ण पार वरतीपर्यंत आहे. ही बघा अशी झाडे लावलेली आहेत. मित्रांनो बघा किती लिंबू आले त्याला, बघू शकता भरपूर लिंबू आलेत. मित्रांनो बघा एवढ्याशा झाडाला किती नारळ आलेत. प्रत्येक नारळाला नारळ आलेले आहेत. बघू शकता प्रत्येक जागेवरती नारळ आहेत. ढकल ढकल पप्पा ढकल. हा हा मज्जा आहे ना. गेम झोन पोरांची मजा चालू आहे. मित्रांनो आपला सकाळचा नाश्ता झालाय आणि दुपारचं जेवण बघा काकांनी 2 कुकर घेतलेत. हे बघा बाबू बाबू फुलं असते. चला मित्रांनो आपण काल इथं आलेलो आहे आणि आता आपण इथून मालवण एक्सप्लोर करणार आहे. तर एकविरा माते की एलकोट एलकोट. चला मित्रांनो 2 तासाचा प्रवास करून आता इकडे आपण गणपती मंदिराकडे जाणार आहे. आणि भरपूर पब्लिक आहे. आपली पब्लिक उतरते. वाट लागलेली आहे. मेकअप उतरला यांचा. मेकअप उतरला का? मेकअप झोपा काढून इकच घेतली ग. मारतील लोक. उतर ते नंतर. मित्रांनो इकडे आपल्याला आवडते शेवयाचे लाडू भेटलेले आहेत. तुम्ही बघू शकता ही मंडळी आली आपली. चला लवकर दर्शन करा फटाफट. लगे पेट पूजा करायची आहे. 2 मिनिटं. डायरेक्ट वरतीच बसले तू. बघा मित्रांनो आपली पण हालत अशी झालेली आहे. तर मंदिरात जाऊन दर्शन करणार आहे. तुम्हाला आपल्या माध्यमातून मंदिराचे आणि देवाचे दर्शन होणार आहे घर बसल्या बसल्या. तर आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. थोड्या पुढे आल्यानंतर मित्रांनो श्री स्वामी समर्थ मठ रेडी लागलेलं आहे. अर्ध्यांचं दर्शन झालंय. इकडे जायचं आहे आपल्याला. चला मित्रांनो स्वामीच्या मठच्या बाजूला इथे पूर्ण दुकानं लागलेली आहेत. तुम्ही बघू शकता. चला या मित्रांनो 2 घंट्याचा प्रवास करून आपण ज्या मंदिरासाठी आलेलो आहे तो हा मंदिर आहे. चला आतमध्ये जाऊया. बाकीची मंडळी येते. अर्ध्या मंडळींचं दर्शन झालेलं आहे. गणपती बाप्पा. अशा प्रकारे मित्रांनो आपलं दर्शन झालेलं आहे. बघू शकता. चला मित्रांनो दर्शन झाल्याच्या नंतर आपण आता बीचकडे चाललेलो आहे. इथं सरळ गेल्यानंतर आता बीच लागणार आहे. चला बीच बघा तुम्हाला दिसतच असेल. चला या आता बीच बघायला जाऊ आपण. मित्रांनो आपण इकडून आलोय आणि हा बघा बीच. रस्ता आहे जायला. खूप हवा आहे.
चला मित्रांनो, ब्रिजच्या परिसरात आलेलो आहे आपण. हा बघा, मस्त फोटो येतात. चला या मित्रांनो, आता इकडे आपण फोटोशूट करूया. हा बघा, तो समुद्र आहे, एकदम फुल हवा सुटलेली आहे. मित्रांनो, ही बघ दिव्याची एरी लोका, सगळी दिव्याची एरी लोक इथं आता चिंबोऱ्या पकडायला लागली. हे ऐकत नाही बाबा, कुठं बी जाऊन डगरा बिगरा तापतात. काही खरा नाही यांचा. इकडे फोटोशूट चालले, इकडे चिंबोऱ्या पकडतात. अरे ओके, बाद झाला, नाही गावणार ती. ओके दाखव, अशी दाखव ना. अशी इथं चांगली चिंबोरी पकडलेली आहे बघा. काही खरा काम काही नाही. दिव्याचं काम बेकार आहे. पकडली शेवटी. अजून आहेत, अजून 2-3 आहेत इथे दिसत आहेत. आता त्यांचे 2 नंबर भाऊ बघू त्यांना काय शिकार मिळते इथे. थोडी एकच घेतली का? फॉर्मलाय बाबा पोरगा. वेतोबा देवस्थान मंदिराची इथं आलेलो आहे आणि पाऊस पण आहे. आज पावसाने तो वाट लावलेली आहे पूर्ण. बघा मित्रांनो, असं मंदिर आहे. ही पावसाने पूर्ण वाट लावलेली आहे. खतरनाक पाऊस चालू आहे आणि एकदम जुना काम आहे, बघू शकता. मित्रांनो, दर्शन करूया. मित्रांनो, स्टॉप करून वाचा. आणि या बघा, नवस पूर्ण झाल्यानंतर चपल्या आहेत देवाच्या. इकडे बघासाठी आपली मंडळी उभी आहे. अन्नक्षेत्र मंडळ वेंगुर्ला. स्माईल बाई जी कशी आहे. आम्ही खास दिव्याच्या कॅटरर्स बोलवल्या. त्याच्यामध्ये कोणगावचा मी कॅटरर्स आहे. चला मित्रांनो, आता इथे जेवण झालेलं आहे. जेवला का? मस्त होतं ना घरचं जेवण? मस्त होतं, एकदम मस्त. आणि आता आपण या ब्रिजवर जाणार आहे. बघू शकता, स्वच्छ वेंगुर्ला, सुंदर वेंगुर्ला. चला या, जेवण झालेलं आहे आपला आणि आता आपण इकडून पायवारी करणार आहे ब्रिज पर्यंत. चला मित्रांनो, आता आपण इकडे ब्रिजकडे जायच्या मार्गाला आलेलो आहे. चालत चालत बघू शकता. इकडे बघा, असा ब्रिज आहे. तर इकडे बोटिंग चालू आहे, तुम्ही बघू शकता.
गाईड असणार बरोबर. चला मित्रांनो, आपण बोटिंगचा भाव विचारला, तुम्हाला दाखवला त्या बोटिंगचा 200 रुपये पर पर्सन. अशा बोटिंग आहेत. चला मित्रांनो, हा बघा ब्रिज आणि आपण आता ब्रिजवर पोहोचलेलो आहे. चला, आपली मंडळी जेवलेली आहे आणि मस्तपैकी आता इकडे फिरायला आलेली आहे. मित्रांनो इकडे बघा, पावसामुळे त्यांच्या ज्या प्रॉपर मोठ्या बोटी असतात त्या अशा ढाकून ठेवलेल्या आहेत. आता त्या निघणार बाहेर थोड्याच दिवसात. आणि इकडे तुम्हाला बोटिंग दाखवलेलीच आहे. चला मित्रांनो, आता आपण ब्रिज उतरत आहे बघा. आणि इकडे आता मस्तपैकी बीच लागलेला आहे. चला बघूया बीच कडे चाललोय. मित्रांनो, या बायांना इकडून वर्षात मावरा दिसले न चालल्या लगेच मच्छी बघायला. काला मस्त एक दोन घे सांगायला तेवढे सगळे मिळून ₹200 सांगितलं त्याचे. मित्रांनो काले मासे, बायांचा बेकार भाव. ही बघी भावली 100 रुपयाला वाटा दे बोलते. डेंजर काम आहे इकडे. मित्रांनो आता बीचच्या परिसरात आलेलो आहे आपण. हे बघा बीचचा परिसर आहे. मित्रांनो बीच कडे आलेलो आहे आपण, बघू शकता. हे बघा, आणि हा मागे ब्रिज आहे. चला, मंडळी पोचलेली आहे बीच कडे. ही पण आपलीच मंडळी, ही पहिलेच आलेली आहे. आणि हा बीच आहे. समुद्र कसा खवळलेला आहे पूर्ण. काक काय एक नंबर काम. चला मित्रांनो, ए काय रे तुझा? आली 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 मोठी लाट आली. मंडळी सगळी इकडेच आलेली आहे दादा. मित्रांनो इकडे बघा, 2019, 2020, 2021, 2022, 2023, 2024 ला मी फायनली इकडे आलोय. या वेंगुर्ला बीच, वेंगुर्ला बीच. मित्रांनो हा बघा वेंगुर्ल्याचा धक्का आहे. तिथे सकाळी सकाळी मच्छी लागते. आपली मंडई बघा चालली. इकडे ताजा मावरा पकडलाय.